नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून बघा आपण दत्त जयंतीबद्दल माहिती घेणार आहोत। म्हणजे दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे, कोणत्या ग्रंथातला कोणता अध्याय आपल्याला वाचायचा आहे, सेवा कशी करायची आहे आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। बघा आता पारायणाला सुरुवात झालेली आहे। तिसरा दिवस आता पारायणाचा झालेला आहे आणि पारायण यानं त्या प्रकारे सर्वजण करत आहेत। कोणाला बघा शारीरिक त्रास होत असो, कासाही होत असो, परंतु पारायण पूर्ण करण्यामध्ये सर्वजण आपल्या आपल्या परीने लागलेले आहेत। ती सेवा बघा, गुरुचरित्र पारायण हे सर्व कितीही त्रास झाला तरी करण्यामध्ये सर्वजण लागलेले आहे आणि पुण्य कमवतच आहे आणि ते आपल्याला आपल्या मनापासून सर्वजण करत आहेत। तर आपल्याला येत्या बघा 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती आपल्याला कशी साजरी करायची आहे याच्याबद्दल आपण हे व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। तर आता बघा आपल्याला दत्त जयंती ही 4 डिसेंबर रोजी साजरी करायची आहे आणि आता आपण जेव्हा पारायण केलेलं आहे तिथे जर तुम्ही पोथी मांडली असेल, पूजा मांडली असेल, तर तिथे आपल्या स्वामींची पण मूर्ती असेल किंवा फोटो असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला बघा आता सर्वात अगोदर आपल्याला फोटो किंवा मूर्ती जी असेल त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आपल्याला। तर आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जर फक्त श्रींचीच मूर्ती असेल आणि दत्तांची मूर्ती नसेल तर काही हरकत नाही बघा, कारण की आपले स्वामी आणि दत्त हे एकच आहेत। त्याच्यामुळे असं मनात आणू नका की आपण श्री स्वामी समर्थांचीच आपण अभिषेक केलेला आहे, सेवा केलेली आहे आणि दत्तांची सेवा आपल्याकडून घडलेली नाही आहे। तर त्यांनी एकच रूप असल्यामुळे त्यांची तुम्ही फक्त श्रींची जरी आपण हे केली, स्वामींची जरी सेवा केली आणि अभिषेक केला स्वामींचा, तरी दत्तांचाच आपल्याला अभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला लाभणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला स्वच्छ अगोदर पाणी घ्यायचं आहे आणि एका ताम्हणामध्ये आणि आपल्याला दुसरं बघा पंचामृत घ्यायचं आहे। आपण पंचामृतने साध्या पाण्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो आणि पंचामृतने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो। तर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर एक ताम्हणामध्ये मूर्ती घ्यायची आहे। तर तुमच्याकडे दत्तांची मूर्ती असेल तर दत्तांची पण घ्या आणि तुम्हाला जर स्वामींची असेल तर स्वामींची पण घ्या। आणि कोणत्या दिवशी करायचं आहे आपल्याला, दत्त जयंतीच्या दिवशी, कारण त्या दिवशी आपले पारायण हे पूर्ण होणार आहे। म्हणजे आपलं फक्त त्या दिवशी आपलं पूर्ण वाचून होणार आहे। आपल्याला त्या दिवशी उद्यापन करायचं नाही। उद्यापन हे आपल्याला 5 डिसेंबर रोजी करायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी फक्त आपल्याला सेवा करायच्या आहेत। आणि मग हे आपल्याला ताम्हणामध्ये मूर्ती घ्यायची आहे आणि स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आणि जर दत्तांची मूर्ती असेल तर दत्तांची पण मूर्ती घ्यायची आहे आणि 5 वेळेस आपल्याला स्वच्छ पाणी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर किंवा दत्तांच्या मूर्तीवर टाकायचं आहे। आणि बघा स्वामींच्या मूर्तीवरती जेव्हा आपण अभिषेक करू तेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 5 पळ्या स्वच्छ पाणी टाकायचं आहे। मग पंचामृतनी आपल्याला 5 पळ्या टाकायच्या आहे, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे। परत 5 पळ्या आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे। आणि नंतर मग स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक केल्यानंतर आपल्याला मूर्ती बघा घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने ती पुसून काढायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे किंवा आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्याला ती मूर्ती ठेवायची आहे। आणि आता दत्तांची मूर्ती असेल तर स्वच्छ पाणी 5 पळ्या टाकायचं आहे आणि बघा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। परत आपल्याला पंचामृतनी 5 पळ्या टाकायच्या आहे। परत दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि परत स्वच्छ पाणी 5 पळ्या टाकायचे आहे आणि आपल्याला दत्तांची मूर्ती सुद्धा उचलून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने बघा पुसून झाल्यानंतर आपल्याला ती देवाऱ्यात ठेवायची आहे किंवा आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही ठेवली तरी ती चालणार आहे। मग त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे की आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे आणि चंदन असेल तर चंदन लावा तुम्ही आणि ते आपल्याला लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे। आणि नंतर आपल्याला हार फूल मूर्तीला घालायचं आहे, वाहायचे आहे फुलं आणि बघा यथाशक्ती आपल्याला पूजा करायची आहे, धूप दीप लावायचा आहे आणि आपल्याला दिवा लावूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे। नंतर आपल्याला धूप दीप मूर्तीला दाखवायचा आहे आणि हे तर आपल्याला झालं मूर्तीचा अभिषेक आपल्याला कसा करायचा आहे। आता आपल्याला बघा फोटोचा अभिषेक कसा करायचा आहे, तर आपल्याला दत्तांचा किंवा स्वामींची जर आपल्याला फोटो असेल
तर आपण त्याच्यावरती स्वच्छ पाणी शिंपडायचं आहे फुलाने आणि नंतर आपल्याला तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि आपल्याला नंतर मग तो पूजेच्या ठिकाणी तो ठेवायचा आहे, त्याला अष्टगंध लावायचा आहे आणि फुलं आणि हार अर्पण करायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे। आणि बघा आता आपल्याला 4 डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे। आता जे पारायण करणार आहे त्यांनी तर कंपल्सरी उपवास करावाच लागणार आहे त्यांना, ज्यांनी अगोदर जरी केलेलं असेल तरी त्यांनीही उपवास करायचा आहे। आणि बघा जर तुम्हाला आणि ज्यांना इच्छा असेल, ज्यांनी पारायण केलं नसेल परंतु उपवास करायची जर इच्छा असेल तर तेही उपवास करू शकतात, परंतु बघा तुमच्या तब्येतीवरती आहे शेवटी। तुमची तब्येत जर उपवासाला साथ देत असेल तर तुम्ही नक्कीच उपवास धरायचा आहे, कारण की हा उपवास आहे ना हा एकादशी सारखा करायचा आहे। कारण की एकादशीला बघा दिवसभर आपण उपवास करतो आणि रात्रीसुद्धा आपण एकादशीला फराळाचंच करतो, एकादशी रात्रीसुद्धा आपण सोडत नाही, पूर्ण दिवस आपला एक दिवस हा एकादशीचा उपवास असतो। त्याचप्रमाणे आपल्याला दत्त जयंतीचा उपवास करायचा आहे। बघा आपल्याला फराळाचंच आपल्याला पोथीला किंवा आपण जे मूर्त्या आपण अभिषेक केलेले आहेत तिथं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे, फराळाचेच पदार्थ आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे। आणि नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी काय करायचं आहे, वर्णपूर्णाचा नैवेद्य जर तुम्हाला करायचं शक्य असेल तर तुम्ही वर्णपूर्णाचा नैवेद्य करणार असेल तर तो दाखवायचा आहे, साध्या भाज्या पोळीचा करायचा असेल तर तुम्ही तो केला असेल तर तो दाखवायचा आहे आणि नंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे। परंतु आपल्याला काय करायचं आहे, 4 आणि नैवेद्य झाल्यानंतर आपल्याला उपवास तर सोडायचा आहे, परंतु 4 डिसेंबरला आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पोथी वाचायची आहे। आणि पोथी कोणती वाचायची आहे तर बघा गुरुचरित्रातला चौथा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि चौथा अध्याय वाचायचा आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 12:39 दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे। आणि बघा आपल्याला तसेच आपल्याला गुरुचरित्रातली 41वा जो आपल्याला ओवी आहे ती आपल्याला 41 पर्यंत म्हणायची आहे। आणि बघा तिथे अनुसयाचं जे वर्णन आहे पोथीमध्ये आलेलं आहे, की ती कथा आलेली आहे की अनुसया देवींचं असं व्रत होतं की त्यांच्या घरी जेही कोणी पाहुणा आलेला असेल तर तो जेवल्याशिवाय जात नव्हता त्यांच्या दरवाजातून। तर एकदा बघा ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी काय केलं की त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि ते त्यांच्या घरी येतात अनुसयांच्या आणि नंतर त्यांना जेवणाची मागणी करतात। मग तेव्हा काय होतं की अनुसयांनी त्यांना आणि पण त्यांची एक अट असते ब्रह्मा विष्णू महेश्वरांची, की बघा तुम्ही जेव्हा आम्हाला जेवायला घालताल तेव्हा तुम्ही अंगावरती कपडे नाही पाहिजे, म्हणजे निवस्त्र होऊन तुम्ही जेवायला द्यायला पाहिजे। तर त्यावेळेस त्यामध्ये जातात अनुसया आणि विचार करतात की बघा आपण तर पतिव्रता आहोत आणि आपण असं कसं करायचं, परंतु त्यांच्या मनामध्ये विचार येतो की बघा हे जे आलेले आहे हे नक्कीच कोणी ना कोणी देव आपली परीक्षा बघण्यासाठी आलेले असतील, म्हणून ही परीक्षा आपण दिली पाहिजे। म्हणून ते काय करतात की बिना कपड्यांचंच त्यांना जेवायला घेऊन येत असतात। तर तेव्हाच तितक्यात काय होतं की ते बाळं होऊन खेळायला लागतात ब्रह्मा विष्णू महेश, आणि तिथेच त्यांचा जन्म झाला दत्तांचा असे मानले जाते। म्हणून आपल्याला 41 ओवीपर्यंत ते वाचायचं आहे आणि चौथा अध्याय आपल्याला बघा 41 ओवीपर्यंत वाचायचा आहे आणि तिथेच आपल्याला तो समाप्त करायचा आहे आणि तिथे आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे। आणि कारण की अनुसयाचं वर्णन जिथपर्यंत आलेलं आहे की त्यांचा जन्म झाला, ते बाळ होऊन खेळायला लागले, तिथपर्यंत आपल्याला वाचून हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। आणि त्यावेळेस बघा आता जन्म झाल्यानंतर आपल्याला आरत्या म्हणायच्या आहे। आरत्या तुम्ही बघा आता सर्वात अगोदर आपण गणपतीची आरती म्हणायची आहे, नंतर शंकराची देवीची आरती म्हटली तरी चालेल आणि दत्तांची स्वामींची आरती म्हणायची आहे। अशा 5 आरत्या तुम्ही म्हटल्या तरी चालेल, तुमच्या मनाने आहे। आपल्याला दत्तांची आरती स्वामींची आरती तर म्हणायची आणि गणपतीची तर म्हणायचीच आहे, म्हणजे तुम्ही 2 आरत्या तुमच्या मनाप्रमाणे देवींची आणि शंकरांची सुद्धा महादेवाची आरती घेऊ शकतात। अशा 5 आरत्या आपल्याला म्हणायच्याच आहे आणि आपल्याला नंतर जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला फराळाचंच आपल्याला दाखवायचं आहे, जे आपण फराळाचं करतो तेच आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे। आणि 5 डिसेंबरला आपण पोथीचं उद्यापन करणार आहोत आणि त्या उद्यापनाच्या नंतर आपण बघा गुरुचरित्र पारायणाची आपण सांगता करणार आहोत आणि त्या सांगता करायच्या दिवशीच आपल्याला जो आपण स्वयंपाक केलेला असेल तो आपल्याला पोथीला दाखवायचा आहे, देवाला दाखवायचा आहे आणि नंतरच आपल्याला तो ग्रहण करायचा आहे तो नैवेद्य। त्याच्यामुळे आपल्याला अशी साजरी करायची आहे। आणि बघा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा साधा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि आपल्याला असं म्हणूनच आपल्याला, आणि बघा आपल्याला कोणत्या सेवा जरी घडलेल्या नसतील परंतु आणि ह्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला हा अध्याय 4 जरी तुम्ही वाचलेला असेल आणि आणखी तुम्हाला जर काही सेवा घडलेल्याच नसतील, कोणी काहीच सेवा केलेल्या नसेल, तर तुम्ही बघा 4वा आणि तुम्ही 14वा आणि 18वा अध्याय हा ह्या दिवशी वाचायचा आहे. 14वा आणि 18वा अध्याय वाचण्याला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण की तुमच्या ज्याही मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा वाटत असतील तर तुम्ही 14वा अध्याय हा जरूर ह्या दिवशी वाचायचा आहे. आणि 18वा अध्याय सुद्धा वाचण्याला तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. जर तुमचे दोन्ही अध्याय जर 14वा आणि 18वा नाही वाचणं झालं तर तुमच्या मनोकामनेसाठी तुम्ही 14वा अध्याय तरी वाचायचाच आहे. किंवा 18 अध्याय तुमच्याकडे असेल तर 18वा अध्याय सुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकतात. तर आपल्याला बघा अशी साध्या सोप्या पद्धतीने आणि सेवा करतच आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला बघा फराळाचेच पदार्थ आपल्याला दाखवायचे आहे. आणि ज्यांच्या सेवा झालेल्या नाही त्यांनी आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि पठण करायचं आहे. आणि नंतर आपल्याला गोड नैवेद्य करून दाखवायचं आहे आणि दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे. तर बघा माहिती आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.